गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आज ज्या काही येणाऱ्या काळात एक्झाम होणार आहे, नगर परिषद, तलाठी किंवा ज्या काही सरळ सेवा भरती होतात, त्यात आपण आता कंबो मध्ये आपल्यापाशी पुढचा पिरियड कमी असल्यामुळे एक रिव्हिजन स्वरूपात आणि बेसिक टू हाय लेवल सर्व मॅथ्स आणि रिजनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्लिश म्हणजे दोन्ही लँग्वेजसाठी आणि सर्व एक्झामसाठी सरळ सेवा भरतीसाठी या पद्धतीने घेणार आहे का घेणाऱ्या 2 महिन्यात ज्या काही एक्झाम होईल तर जवळपास तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग मॅक्झिमम म्हणजे 99.99% तुम्हाला मी कव्हर करून देईन. आणि शॉर्ट ट्रिक्स मेथडनी, मॅक्झिमम शॉर्ट ट्रिक्स मेथडनी फक्त तुम्ही फॉलोअप करा आणि फक्त प्रॅक्टिस करा. याच मेथड वापरा. तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंग कुठल्याही प्रकारचा मॅथ्स येऊ पेपरमध्ये, तलाठी पेपर असो, नगर परिषद पेपर असो किंवा इतर कोणतेही पेपर असो, जे महानगरपालिकेचे येणाऱ्या TCS असो की IBPS असो, मी स्टुडंट एका एक्झाम कंडक्टरला फॉलो नाही करताय, जेणेकरून TCS घेईल किंवा IBPS घेईल किंवा कोणी एक्झाम घेईल तर तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग सरळ सेवा भरतील किंवा महानगरपालिकेचे एक्झाम असो, कोणत्या पण असो, कोणी पण एक्झाम घेईल तर तुमचं अशा प्रकारे मॅथ्स होईल. जे माझे आधीचे लेक्चर माझ्या दोन्ही चॅनलवर साकार आणि कन्सेप्टवर अपलोडेड आहे. इथून मी तुमच्यासाठी स्पेशल 2 महिन्यासाठी 2 ते 3 महिन्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण चार्ज करत नाही. फ्री ऑफ कॉस्ट मॅथ्स आणि रिजनिंग कॉम्बो घेणार आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं मॅथ्स वेगळं आणि रिजनिंग वेगळं, कधी मी घेईल किंवा कधी मॅडम घेईल किंवा आणखी दुसरे इतर सर घेईल, पण आपण मॅथ्स आणि रिजनिंग सोबत घेऊ, जेणेकरून तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगसाठी वेगवेगळे लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही. पहिली गोष्ट हे. आणि इथून घेणार, याच्या आधीचे अपलोड भरपूर माझे अपलोडेड आहेच चॅनलवर, दोन्ही चॅनल तुम्ही बघा, ते अपलोडेड आहेच. पण इथनं जे लेक्चर असणार आज किंवा उद्यापासून जे काय अपलोड होणार ते मॅथ्स आणि रिजनिंग मी कम्बो घेईल, प्रॅक्टिस प्लस बेसिक टू हाय. ठीक आहे, म्हणजे कोणत्या एक्झामसाठी. म्हणून तुम्ही लेक्चर स्टुडंट निदान थोडा वेळ काढून तुम्ही लेक्चर डेली बघा, तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटेल. हे जे लेक्चर मी फ्रेम केले आहे थोडे वेगळ्या प्रकारे फ्रेम केले आहे मॅथ्स आणि रिजनिंगचे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्या मॅडम आणि सर ते तुम्हाला GA करंट अफेअर्स आणि GA सोबत देईल, आणि मॅडम मराठी आणि तुम्हाला इंग्लिशच्या मॅडम इंग्लिश, ह्या दोन्ही चॅनलवर तुमचा कन्सेप्ट आणि साकारवर. पण स्टुडंट तुम्ही डेली बघा, जेणेकरून येणाऱ्या त्या 2-3 महिन्यात इलेक्शन लागलेलं आहे किंवा लागू शकते महानगरपालिकेचं, एक्सपेक्टेड आहे. जर इलेक्शनच्या मध्ये जर काही जाहिराती पडल्या तर इलेक्शनच्या पुढे एक्झाम होण्याची शाश्वती आहे. ठीक आहे, पण तुमची प्रिपरेशन अशी ठेवा स्टुडंट का तुमचा रिझल्ट नक्की येण्याचे चान्सेस तुमचे तिथनं वाढून जाईल. कारण की आता भरपूरसे स्टुडंट MPSC मध्ये 7,000चा जवळपास ब्लॉक रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, त्यामुळे तिथे भरपूरसे स्टुडंट लागलेले आहे. म्हणून येणाऱ्या काळात खूप मोठी भरती आहे. जवळपास मागच्या 75,000 म्हटले तर आता नियर अबाउट 75,000, जसं तलाठी म्हटलं 1700 ते 2,000 तलाठीची भरती असो किंवा नगर परिषदेची भरती असो, खूप मोठी भरती आहे आणि खूप मोठी संधी आहे स्टुडंट तुम्हाला सर्वांना. तर तुम्ही फक्त एवढा फोकस करा, प्लीज सर्वांसाठी सांगतो, एवढा फोकस करा की मॅथ्स आणि रिजनिंगचे तुम्ही डेली अपलोडेड व्हिडिओ बघा. जितका मला वेळ असेल मी तितके तुमचे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. मॅथ्स आणि रिजनिंगचे 2 महिन्यात मॅक्झिमम तुमचं कव्हर करून देईन. जुने पण व्हिडिओ बघा आणि आमची बाकीची टीम तुम्हाला इतका सपोर्ट करेल का तुम्हाला कुठेच काहीच कमी पडू देणार नाही. तर स्टुडंट चला आजच्या लेक्चरला सुरू करूया. पहिले बघा स्टुडंट, मला इथे जे सांगायचं आहे, मी आज थोडंसं स्मॉल व्हिडिओ आहे आणि थोडे कमीच सेशन आहे, पण नेक्स्ट पासून तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी कव्हर होईल. बघा स्टुडंट, तुम्ही जेव्हा पेपरमध्ये जाता ना, तर रिजनिंगचा तुमचा हा चार्ट आहे ना डोक्यात फिक्स करून घ्या. तो कशा प्रकारे करता स्टुडंट, ते तुम्ही थोडासा चार्ट बनवून घ्या किंवा वॉलला वगैरे स्टिक करा. का तुम्हाला जर रिजनिंगचे कोणत्याही प्रकारे अल्फाबेटिकल कोडिंगचे क्वेश्चन विचारले तर तुम्हाला हे लिहिण्याचं पण गरज पडली नाही पाहिजे. मी इथून लिहून तुम्हाला सांगत आहे का तुम्हाला हा अल्फाबेट या नंबरवर आहे. स्टुडंट नियर अबाउट 3 ते 4 क्वेश्चन त्या TCS मध्ये असो की IBPS मध्ये येतो. तर काही स्टुडंट 3 मिनिट घेतात, काही मिनिट 2 मिनिट घेतात, 2 मिनिट घेतात 4-5 क्वेश्चनला. तर त्यात तुम्ही इफिशियन्सी वाढवा स्टुडंट. माझं या लेक्चरचं महत्व हेच आहे की तुमची इफिशियन्सी वाढवायची, म्हणून मी हे लेक्चर स्पेशल कंडक्ट केले. ठीक आहे, इफिशियन्सी वाढवायची तुम्हाला स्मार्टवर पण करायचं, हार्डवर पण आणि ट्रिकवर पण करायचं. या तिन्ही गोष्टी लावून
जर तुम्ही स्टुडंट करणार ना, सांगतो स्टुडंट, तुम्हाला याचा खूप नक्की फायदा होईल. ठीक आहे. तर हा चार्ट असा आहे का कुठलाही शब्द तुम्हाला आला तर तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन असते आणि ऑप्शन दिले असते. ऑप्शन सेमच असतात पूर्ण. त्यात फक्त मागे पुढे तुमचं एक दोन नंबर चेंजेस करून असतात. जसं आता हा मॅथ्स हा शब्द आहे. ठीक आहे. आता हा मॅथ्स शब्द आहे. ठीक आहे. हा मॅथ्स शब्द आहे, तर तुम्ही आता मॅथ्सवर तुम्हाला आन्सर काढायचं असलं तर एम बघायचा 13 नंबरवर, ए बघायचा 1 नंबरवर. इथे तर मी डायरेक्ट दिलेलं आहे एम 13 ए 1. नंतर काय टी आहे, टी बघायचा, टी डायरेक्ट मला तर सर्व लक्षातच झालं आहे. टी 20 आणि एच आहे, एच 8 नंबर. हे तुम्हाला सर्व पाठ करून घ्यायचं आहे. म्हणजे जर जर तुम्ही याचा आन्सर काढा तर काय लिहा 13. ठीक आहे. दुसरं ए 1, तिसरं टी 20 आणि नंतर एच एच आय 8. म्हणजे हा एक मी बेसिक घेतला स्टुडंट. म्हणजे बेसिक यासाठी का तुम्हाला आन्सर कसे काढतात, म्हणजे याच्या प्रकारचे क्वेश्चन कसाही आला तर तुम्हाला ते आन्सर रिझनिंगचा क्वेश्चन आहे. रिझनिंगसाठी कशाही प्रकारे क्वेश्चन आला तर मॅक्झिमम रिझनिंग आपण पूर्णच कव्हर करा. कोडिंगचे क्वेश्चन आले तर कोडिंगचे सर्व व्हेरिएशन घेऊ. तर तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा. हा टेबल चार्ट कुठे स्टिक करून ठेवा. जर तुम्हाला विचारलं टी नंबर किती आहे 20, आर नंबर किती आहे 18, क्यू नंबर किती आहे 17, हे तुम्हाला रिमाइंडर्स पाहिजे. हे तुम्हाला लिहिण्याची पण गरज पडली नाही पाहिजे. तुमचे टाइम इफिशियन्सी स्टुडंट तुमचा खूप वेळ वाचेल आणि नक्कीच सांगतो स्टुडंट याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. दुसरा क्वेश्चन जर हा आता आपण स्क्वेअरिंग घेतलं. ठीक आहे. स्क्वेअरिंग घेतलंय. आता हा 5च्या वर्गाची स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे 5च्या वर्गाची इन द सेन्स जर कुठल्याही नंबरच्या शेवट 5 असेल, तर तुम्ही किती टाइम घ्याल. आता हे इतके नंबर लिहिले आहेत इतके तुम्हाला लिहिण्याची पण गरज नाही की कॅल्क्युलेशनची गरज नाही. जर मी हा पहिला 5 घेतो, 5चा वर्ग तुम्हाला माहिती आहे स्टुडंट 25 आणि 2 आहे, त्याला नेक्स्ट नंबरने इंटू करायचा. 2 इंटू 3 6, 625. ठीक आहे. दुसरा 3 आहे, पहिले 25 लिहून घ्यायचे. ठीक आहे. 25 राईट केले. नंतर 3 आहे, 3 इंटू नेक्स्ट नंबर 12, म्हणजे इंटू 4, 3 इंटू 4 1225. ठीक आहे. नंतर आहे 4 5 म्हणजे 45चा 45 इंटू 45 करायचा. ठीक आहे. 25 कॉमन आहे कारण की 5चा वर्ग नेहमी 25 येतो. 4 आहे, 4 इंटू 5 नेक्स्ट नंबर नेहमी इंटू करायचा, नंतरच्या नंबरने नेहमी इंटू करायचा. 20 25 55 आहे, 25 केला नेक्स्ट नंबर 5चा नेक्स्ट नंबर 6, 5 6 30. ठीक आहे. 6 5 5 5 25, 6 25 सायन्स 42. 75 आहे, 5 5 25, नेक्स्ट नंबर आहे 7 8 56. ठीक आहे. हे तुमचं कॅल्क्युलेशन जितकं फास्ट होईल स्टुडंट त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि भरपूर टाइम सेव्ह होतो. जर तुम्ही वाटलं जिथे कुणाला 10 मिनिटं लागत असेल तर तुमचं 7 किंवा 6 मिनिटात काम होईल आणि त्याचा 3 मिनिटाचा तुम्हाला बाकी क्वेश्चन मध्ये नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. आता स्टुडंट इथे मी काय काय केलंय, जर आता माझ तुम्हाला हे सांगण्याचा की तुम्हाला नियर अबाउट कॅल्क्युलेशन साठी मॅथ्स आणि रिझनिंग आपण सोबतच दिलं. तुम्हाला कमीत कमी ना 1 ते 30 पर्यंत स्क्वेअर आणि 1 ते 30 पर्यंत तुम्हाला रूट हे नंबर 1 ते 30 पर्यंत तुम्ही नंबर आणि स्क्वेअर हे निदान पाठ करून ठेवा. कारण की तुमचं 100 पर्यंत नाही होत पॉसिबल, पण 1 ते 30 पर्यंत पडा, याचा पण तुम्हाला फायदा होईल आणि वेळ खूप वाचतो. ठीक आहे. आता मला तुम्हाला इथे सांगायचं आहे, हे आपल्या सर्व नंबर हे तुम्ही बेसिक नंबर घेतले फक्त तुम्हाला समजवण्यासाठी. पण 100 पर्यंत असले किंवा मोठे नंबर असले त्याचे रूट कसे काढतात तुम्हाला ह्या बेसिक गोष्टीवरून कळेल. आता हा 1 to 1 आहे आणि हे 4 4 1 आहे. ठीक आहे. 1 to 1, 1 to 1, 4 4 1 आणि 8 4 1. आता हा इथे नंबर घेतला 1 to 1. पाय किती नंबरचा नंबर असला शेवट 1 असला, मी काय म्हणतो लक्षात ठेवा, शेवट 1 असला, शेवट 1 असला तर नेहमी पहिले 1 येईल, नाहीतर 9 येईल. माझं म्हणण्याचं लक्षात ठेवा, मी एकासोबत 3 गोष्टी कव्हर करत आहे. म्हणजे तुम्हाला त्या तिघांचे वेगवेगळे काढण्याची गरज नाही. निघेल आन्सर बघा. कोणत्याही नंबरच्या शेवट 1 असेल
तर तुमचा मी सगळ्यांचे आपण याचे रूट काढणार आहे म्हणजे वर्गमूळ काढणार आहे. ठीक आहे, रूट काढणार आहे म्हणजे वर्गमूळ काढणार आहे. ठीक आहे, हा रूट काढणार आहे म्हणजे वर्गमूळ काढणार आहे सर्वांचे. इंग्लिश प्लस मराठी दोन्ही याच्यात लँग्वेज मध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. वन, जर कोणत्याही नंबरच्या शेवट वन असेल तर त्याचा रूट वन किंवा नवीन. आता वन काढला, याचा मी वन लिहितो. ठीक आहे, वन लिहिला. आता उरलेले नंबर किती आहेत? दोन. तर उरलेले जेव्हा आपण रूट काढतो शेवटचे दोन नंबर स्किप करायचे, मग उरला एक वन वन, याचा स्क्वेअर हा रूट वन. कारण की ह्या बेसिक नेहमी शेवट वन येईल आणि दोन नंबर स्किप करायचे. कधी पण दोन नंबर स्किप कर. रूट साठी दोन नंबर स्किप. त्यानंतर मी तुम्हाला क्यूब सांगेल. क्यूब साठी तीन नंबर, तर जेव्हा क्यूब येईल तेव्हा क्यूब सांगेल. वन असला टू नंबर सोडले, वन हा वन कोणाच्या जवळ आहे? वनच्या जवळ, म्हणून वन. हा कोणाच्या जवळ? स्क्वेअर आहे. वन हा वनच्या जवळ आहे म्हणून हा नियर आहे, म्हणून वन. 11चा स्क्वेअर 121. म्हणजे ह्यात आपल्याला माहित आहे नाही माहित आहे हा सेकंड प्रश्न आला. पण जर तुम्हाला माहित असो नसो, हा तुमचा 11चा एक्झॅक्ट आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. म्हणजे बेसिक सांगत आहे मी तुम्हाला. स्मॉल नंबर पासून मोठ्यासाठी पण तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला भरपूरशा गोष्टी कळेल. दुसरा 441 आहे. आता 441 आहे तर शेवट वन किंवा नाईन इन कॉमन आहे. ठीक आहे, मग आता उरलं काय? 41. 41 स्किप करायचं कारण की रूट काढत आहे आपण, वर्गमूळ काढत आहे. चार, चार हा कोणाच्या वर्ग जवळ आहे? दोनच्या जवळ आहे. दोनचा वर्ग चार. ठीक आहे, टू वन. ओके, इथे काही कन्फ्युजन नाही तुम्हाला. आता 841 आहे. 841 आहे. वनच्या वन 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 शेवटी किंवा नाईन शेवट, दोन मधून एक. दोन सोडले आपण, सोडले कारण की रूट मध्ये आपण दोन स्किप करतो. ठीक. आठ उरला, कोणाचा वर्ग जवळ आहे? दोनच्या जवळ आहे का तीनच्या जवळ आहे? आठ कधी पण खाली, म्हणजे वरचा नंबर आपल्याला नको आहे. दोनचा वर्ग हा चार होतो आणि तीनचा वर्ग 9 होतो. 9 हा 8 पेक्षा छोटा आहे, म्हणून आपण छोटा नंबर कधी पण वर जाणारा तो घेणार नाही, म्हणून 2 घेऊ. लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणत आहे. म्हणजे इथे 2 येईल, म्हणजे हा 2 1चा असेल किंवा 2 9चा असेल. बस इथे थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला. 21चा असेल किंवा 29चा असेल, दोन मधून एक असेल. हे छोट्यासाठी 21 असेल कारण की 9 हा वर जातो, याच्या वर गेला नाही पाहिजे, म्हणून 3चा वर्ग घेणार नाही आपण, 2चा घेणार. म्हणजे 21 किंवा 29 चा हा रूट असेल 841. पण तुम्हाला माहित नाही तर तुम्ही त्यासाठी फास्ट काय करा, तुम्हाला मी सांगितलंय 5चा एंडिंग 5चा वर्ग असलेली संख्या तुम्ही पटकन काढू शकता. जर याच्या मधात एंडिंग मध्ये बिटवीन मध्ये कुठला स्क्वेअर येईल लवकर काढू शकता तुम्ही? 25. 25 माहिती आहे तुमच्या याच्या मधात, दोघांच्या मधात 5 5 25, 5 2 5 25 आणि 2 3 6, 625. आता हा वर आहे खाली आहे नंबर? हा हा ऑब्विसली वर आहे 29. म्हणून याचा स्क्वेअर. म्हणजे तुम्ही आता कुठलाही नंबर घ्या स्टुडंट, पाच पाच नंबरचा वन एंडिंग मला नंबर घ्या आणि तुम्ही या पद्धतीने काढून ठेवा, तुमचा टायमिंग भरपूर सेव्ह होईल. ठीक आहे, याच्यानंतर याच्यानंतर 6 4 1 4 जा आणि 3 2 4 जा. 6 4 1 4 4 आणि 3 2 4. याच्यात पण सेम स्टुडंट, सेम वापरायचं आहे तुम्हाला. 2 आणि 8. जेव्हा एंडिंगला 4 असेल तेव्हा तुमचं आन्सर 2 किंवा 8 येईल, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा एंडिंगला 4 असेल तेव्हा याचा आन्सर 2 किंवा 8 येईल. ठीक आहे, आता बघा 4 आहे शेवट, 4चं लिहिलं आपण 2, शेवट 2 लिहिलं आणि 8 लिहिलं, 2 लिहिलं. ठीक आहे, आता हे छोटे आहे बेसिक असल्यामुळे मी तुम्हाला बेसिकच सांगतो आज. नंतर तुमचा उद्या किंवा परवाच्या लेक्चर मध्ये मी तुमचे मोठे नंबर घेतो. 6 कोणाच्या जवळ आहे? 2चा वर्ग, 2चा स्क्वेअर, हा 8चाच आहे. 8 ऑब्विसली 2 किंवा 8चाच आहे. हा सिंगल डिजिट असल्यामुळे 8चा स्क्वेअर आहे, हा सर्वांना माहिती आहे. 4 असेल शेवट, 8 किंवा 2च येईल. तर 8चा स्क्वेअर आहे तर आपला डबल डिजिटचा स्क्वेअर नसणार ऑब्विसली. दुसरा जर केला 2 किंवा 8, 2 लिहितो शेवट किंवा 8 लिहितो, म्हणजे शेवट 2 किंवा 8 येणार. लास्ट डिजिट 2 किंवा 8. उरलेले नंबर बघायचे, 2 स्किप करायचे. एक कोणाच्या जवळचा स्क्वेअर आहे?
एक आपला ऑब्विसली एकच्या जवळचा स्क्वेअर आहे, एक ऑब्विसली आपला एकच्या जवळचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 2 म्हणजे हा 12चा स्क्वेअर आहे. आणि जर तुम्हाला कन्फर्म करायचं तर 12चा आहे का 18चा आहे, तर 15चा वर्ग काढून घ्यायचा. 15चा वर्ग माहिती आहे तुम्हाला, 5 5 25, एकचा 225, 225 चा वर आहे का हा नाही खाली आहे, म्हणजे ऑब्विसली 12चा वर्ग आहे. हे छोट्यासाठी. तुम्हाला मोठ्यासाठी याचा भरपूर फायदा होईल. 324 पण तसं, 169 पण तर हे तुम्हाला वर काय 4 4 तुम्ही काढा, 169 2739, हे पण तुम्हाला बेसिकचं मी सर्व गोष्टी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये अशाच प्रकारचे लेक्चर असणार. आणि मॅथ्स आणि रिजनिंग कंटिन्यू असणार. आता हे बेसिक वाले आहे, उद्यापासून तुमच्या हाय लेवलचे मॅक्झिमम मॅथ्स आणि रिजनिंगचे कंबो करून लेक्चर टाकतात. फक्त तुम्ही कनेक्ट राहा. आणि बाकी आमची टीम तुम्हाला कंटिन्यू मराठी इंग्लिश आणि मराठी इंग्लिश आणि CA करंट अफेअर प्लस GA ही तुमची आमची टीम तुम्हाला डेली प्रोव्हाइड करेल. फक्त तुम्ही कनेक्ट राहा. येणाऱ्या ज्या सेशन मध्ये महानगरपालिका निवडणूक लागायच्या आधी किंवा नंतरच्या एक्झाम होणार, भरपूरशी पदे स्टुडंट भरपूरसे आकृतीबंध तयार आहे, शासनाने तयार करून ठेवलेली आहे. आणि ते तुम्हाला मॅक्झिमम जाहिरात 2 महिन्यात, येणाऱ्या 3 महिन्यात तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही तयारी तशी ठेवा आणि कनेक्ट राहा. काही असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. काही असेल क्वेश्चन तुम्ही त्याच्यावर टाका, तुम्हाला त्याचा लगेच आन्सर दिला जाईल. थँक्यू स्टुडंट.